तोड पण. अरे काय चाललंय तुमचं? मला तर काहीच कळण झालंय. कशाला एवढं दंगा घालताय? अहो काय नाही, यो ना अशीच बडबड करत असतोय बघा. ह्याच्या म्हणण्यात काही बी पॉईंट नाही. यो मी घरी जात नाही ना, म्हणून फक्त कंप्लेंट करायला येऊ तुमच्याकडे. नाही 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 नाही, माझी तक्रार लई वेगळी आहे. आज तर ह्यानं कहरच केला. मला सकाळी उठवायला गेलो बरं का, तर तुम्ही समजून माझ्या अंगावर चल तू चल 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 गाडी का बलमा. आता तुझा कार्यक्रम फिक्स करून टाके ना. तोड मन ठेव. चला वाघमारे येतो. काळजी घ्या यांची आणि स्वतःची बी. हा. आई आता वाटतंय का ग बरं? होय बरं आहे. काय ग असा अचानक कसा बीपी वाढला तुझा? गोळ्या तर सगळ्या वेळेवर घेत होतीस ना तू. अमरे अगं दुपारी का नाही ते जेवण जेवण बी व्यवस्थित जेवाय पाहिजे ना. नुसत्या गोळ्या खाऊन काही उपयोग आहे का? त्यात तुझी आई एवढी हट्टी. तिला म्हणलं होतं तरी जेवण येळेवर जेव आणि गोळ्या खा, पण नाही ऐकलंच नाही बिचारीनी. काय ऐकत नाहीस गाई? अगं तू गोळ्या वेळेवर नाही घेतल्या, जेवली नाहीस वेळेवर, तर त्रास कुणाला होणार आहे? तुलाच होणार आहे ना. आमच्यासाठी नाही, निदान तुझ्या स्वतःसाठी तरी ऐक ग सगळं. अमरे अगं माझी काहीच चूक नव्हती. दुपारी ते जेवण जेवण नाहीच तिने येळेवर केलेलं आणि गोळ्या बी येळेवर घेतलेल्या नाही, त्या उशिरा घेतल्या त्या. आमरे मला तर वाटतंय का नाही तिने गोळ्या घेतल्याच नसतिल्या, म्हणून तर तिचं बीपी शॉर्ट झालं. आई अगं अशी वागलीस तर कशी बरी होणार लवकर? तुला काय झालं तर आमचा जीव टांगणीला लागतो. हा तुझ्याशिवाय कोण आहे ग आमचं? मंजू तुमच्या दोघींच्या बी डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. मी इथून पुढे घेईन माझी काळजी. नाही वागणार असं पण. अमरे सत्या, तुझी एक गोष्ट लक्षात आली का? काय? तिसरा पण पॉइंट भावा मीच जिंकलो. डन टन टन टिलिलिली, टन 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 टिलिलिली, टिलिलिली. हे का बस. तू तिसरा पॉइंट अजून सांगितलेलाच नाही. तेच तर, ते सांगायच्या आधी हरलास तू. थांबव गाडी थांबव. असं कसं हारलो? काय होतं सांग तिसरं चॅलेंज? बुडको इच्छा, बुडको इच्छा. तिसरं चॅलेंज हेच होतं भावा, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला आपल्या मनातली गोष्ट कळली तर काय होईल याची भीती वाटणं. आणि मगाशी वाघमाऱ्यानं मी सांगायला गेलो तर लगेच शायनिंग मारत माझं तोंड दाबलंस का? कारण तुला भीती वाटली. तुझ्या मनातली गोष्ट वाघमाऱ्यानं कळलं तर काय होईल हे सुद्धा एक लवेरियाचं प्रमुख लक्षण आहे. आणि तुला लवेरिया झाला हे मान्य कर. हे का बस. असं काय नाही. माझ्या जर मनातच काय नसेल तर मग मला कसली भीती? अल्लू बाजू पिल्लू ती मनात काय नाही हो, मनात काय नाही हो. भावा तुझा जिगरी दोस्त आहे मी. तुझ्या कपाळाची रेख जरी हल्ली तरी मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय ती. तू किती जरी काय जरी म्हणलास तरी तुझं वाघमाऱ्यांवर प्रेम आहे. नसतर माझं तोंड का दाबलं असतंस? हे ना हे सगळं खोटं आहे. यातलं काही बी खरं नाही. हे सगळे ना तुझ्या मनाची खेळ आहेत. मनाची. माझ्या मनातलं खेळत वाघमाऱ्यांवर प्रेम असल्याची कबुली तू तुझ्या स्वतःच्या तोंडानं दिशी. मी स्वतः चल केलं तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट. आणि यावेळी ना हारायला तयार राहतो. हरणं? अरे हरणं माझ्या आयुष्यातच नाही, जन्मताच मी जिंकणं घेऊन आलोय. इथं असं कपाळामध्ये जिंक न लिहून आलतो. बघ काय झालं, आमच्या आईनं लहानपणी जरा आंघोळ घालताना तेल जास्त लावलं चुळून, त्यामुळे ते गेलं. नाहीतर इथं जिंक न असतं. कळलं? टिलिलिली, टिलिलिली, टिलिलिली.
थांबा. आपल्याकडे पहिल्यांदा आलाय तो, नवीन आहे. यथोचित पाहुणचार झाला पाहिजे. पाहुणचार फिर से शुरू करेंगे. थांब. काय रे सांग, तुझ्यासारखे अजून कोण कोण आहेत? सांग लवकर नाव त्यांची. त्या जाधव साहेबाला कोण माहिती पुरवते रे? सांग लवकर. आणि आता तरी मला अपेक्षा आहे की तू काहीतरी खबर आणली असशील. साहेब खबर नाही, डायरेक्ट पुरावेच आणलेत. पुरावा? हे बघ साहेब, मला नाही माहित कोण कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचे, खरंच नाही मला माहित. पाहुणचार कमी पडतोय, आणखी हवा पाहुणचार. हे बघ, तुला शेवटचं सांगतो. तुझ्यासोबत कोण कोण आहेत त्यांची नावं सांग. तुला ताबडतोब सोडतो मी. इथून सुटलास की थेट सातारा सोडायचं, आपला जीव वाचवायचं बघायचं. सातारा कसा सोडायचा? हा माझं कुटुंब आहे. माहितीये, आई वडील आहेत घरी, कॅम्पात राहतोस. आई वडील, 2 भाऊ, 1 बहीण. बघ आता, सातारा सोडायचे की जग सोडायचे? मी सातारा सोडतो, पण माझ्या कुटुंबाला काय करू नका. माझ्या कुटुंबावर वाचपा नका काढू. मी सातारा सोडतो. कौतुक कौतुक केवळ कौतुक. पंकज, हा ज्यांची ज्यांची नावं सांगेल त्यांना बोलवून घ्या. त्यांना शोधून त्यांचाही करायला हवा पाहुणचार. हा पाहुणचार संपला. सोडा की. नका नका पाहू बाई माग वळून. वा, काय सुंदर चित्र काढलंय हो पप्पा. दोघं मस्त किनाऱ्यावर बसलेत, सूर्यास्ताकडे बघत. असं वाटतंय की आता सूर्यास्त होईल, कडक अंधार होईल, आणि त्याच अंधारातून उद्या